त्यामुळे इराणची जहाजं आणि कच्च्या तेलाचे टँकर्स पर्शियाच्या आखातातनं बाहेर पडूच शकत नाहीयेत. त्यातच इराणच्या अशा एका ऑइल टँकरवरती अमेरिकेने हल्ला केला आणि त्यामुळेही इराण चिडलंय. पण यातील एक दिलासादायक घटना आहे आणि ती अशी आहे की अमेरिकेच्या नाकेबंदीतही 15 ऑइल टँकर्सनी होर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार केली आहे. आता त्यात भारताचे टँकर्स नेमकी किती आहेत ही माहिती समोर आलेली नाहीये, तरी पण काहीशी दिलासादायक बाब असं नक्कीच म्हटलं पाहिजे. आता इथे युद्धस्थिती पुन्हा भीषण रूप घेण्याची शक्यता आहे. पण इस्रायलला याचं कसलंच सोयरसूतक नाही. हा देश कोणाचंच ऐकायला तयार नाहीये. या आखाती युद्धात इस्रायलने इराणसह लेबनॉनवरती हल्ले केले. ते हल्ले थांबवणं ही इराणची शांतता प्रस्तावातली एक महत्त्वाची मागणी आहे. त्यामुळे हे हल्ले रोखण्याची कडक सूचना डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांना दिली आहे. पण नेत्यानाहू त्यांचंही ऐकायला तयार नाही. लेबनॉनमधील हिजबुल्ला दहशतवाद्यांवरती हल्ले सुरूच राहतील असं नेत्यानाहू यांनी म्हटलंय. नेत्यानाहू इतकाच इशारा देऊन शांत बसलेले नाहीयेत. इस्रायली एअरफोर्स आणि लष्कराने हिजबुल्लाच्या अनेक तळांवरती संयुक्त हल्ले केलेत. त्यात हिजबुल्लाची कमांड सेंटर्स आणि गोदामं नष्ट करण्यात आली आहेत. पण या हल्ल्यामुळे इराण अर्थातच खूप संतापलंय. हिजबुल्ला हे इराण समर्थक आहे, त्यामुळे त्यांच्यावरील हल्ले बंद न झाल्यास येमेनच्या हुथी बंडखोरांना हाताशी घेऊन तांबड्या समुद्राच्या मुखाशी असलेली बाब अल मंदेबची सामुद्रधुनीही बंद करण्याचा इशारा आता इराणनं दिलेला आहे. अशा प्रकारे युद्धाचा पुन्हा भडका उडतो की काय ही टांगती तलवार संपूर्ण जगावरती आहे. आता हे आखाती युद्ध हजारो किलोमीटर दूर सुरू असलं तरी त्याचे पडसाद भारतीयांच्या खिशावरती उमटतायत आणि हे गेले काही दिवस सातत्याने उमटत आलेत. आता तर आणखीनच आपला खिसा फाटायला लागलाय. या स्थितीचा भारतीय शेअर बाजारावरती सुद्धा आज मोठा परिणाम झालेला दिसला. सकाळच्या सत्रामध्ये शेअर बाजार जवळपास 1.5% घसरलेला होता. पण सुदैवाने अखेरच्या तासामध्ये काही प्रमाणात खरेदी झाली आणि बाजार 1% भर सावरला. पण तुम्हाला माहिती आहे की या युद्धाचे भीषण परिणाम याआधीच झालेले आहेत. सर्वसामान्यांचा दररोज संबंध येणारं पेट्रोल महिनाभराच्या आत 103 वर 111 रुपयांवरती गेलंय. 90 रुपयाचं डिझेल 97 रुपयांपर्यंत पोहोचलंय. एलपीजी सिलेंडरच्या किमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत. सीएनजीची किंमत 100 पार गेली आहे. काही भागांमध्ये पेट्रोल डिझेलच मिळत नाहीये. त्यामुळे पेट्रोल पंपावरती रांगा सुद्धा लागल्या आहेत. नांगरणीच्या ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल किती होत आहेत हेही आपण बघतोय. यातून वस्तू महाग होऊ लागल्या आहेत आणि प्रामुख्याने खाद्यपदार्थ महागलेत. तर या सर्व महागाईच्या स्थितीमुळेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आज नवी मुंबईमध्ये मोठं आंदोलन केलं. या सर्व स्थितीबद्दल आता तज्ज्ञांना काय वाटतंय, तज्ज्ञांच्या दृष्टीने किती वेळ ही परिस्थिती खेचली जाईल आपण बघूया. अमेरिका आणि इराण यांच्यामधली जी शस्त्रसंधी आहे ही शस्त्रसंधी आता व्हेंटिलेटरवरती आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. याचं कारण असं आहे की शस्त्रसंधीची मुदत संपत आलेली आहे. मात्र ह्या शस्त्रसंधीचं उल्लंघन होणाऱ्या अनेक घटना घडायला लागलेल्या आहेत. विशेष म्हणजे इस्रायलकडनं लेबनॉनवरती होणारे हल्ले, कारण याचीच पूर्वअट ही इराणने टाकलेली होती आणि त्यामुळे शस्त्रसंधी ही लवकरच संपुष्टात येईल आणि पुन्हा एकदा अमेरिका आणि इराण परस्परांना भिडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुन्हा एकदा युद्धाची ढग जमू लागलेले आहेत आणि स्वाभाविकपणे त्याचा जो परिणाम आहे हा तेलाच्या किमतीवरती होणार आहे. स्ट्रेट ऑफ हार्मुझचं ब्लॉकेड अजूनही आहे. जी तेलाची किंमत आता $100 पर्यंत आहे ती पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता नाकारता येते आणि जगभरामध्ये याचा फटका बसणार आहे. महागाई पुन्हा एकदा वाढणार आहे. त्यामुळे शस्त्रसंधीचं उल्लंघन होणाऱ्या घटना बघता युद्ध हे पुन्हा एकदा सुरू होतं की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. तर आता राज्याच्या राजकारणामध्ये विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी विरोधक तिथे एकमेकांसमोर आहेतच, पण ही लढाई निवडणुकीपुरती नाहीये, ती रस्त्यावरही उतरली आहे. युद्धामुळे निर्माण झालेली महागाई, इंधन दरवाढ आणि सर्वसामान्यांचे होत असलेले हाल याला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आज नवी मुंबईमध्ये अभूतपूर्व आंदोलन केलं. महिला आंदोलकांनी चक्क रस्त्यावरती स्वयंपाक मांडला. एलपीजी सिलेंडर महागल्याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर खाली बसून चुलीवरती पोळ्या भाजण्यात आल्या. आंदोलन उग्र झालं. रास्ता रोकोचा प्रयत्न करण्यात आला. तो रोखताना प्रचंड धक्काबुक्की झाली आणि त्या धक्काबुक्कीमध्ये पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे खाली पडल्या. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांना महिला पोलिसांनी अक्षरशः उचलून नेलं.
माजी मंत्री आमदार जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, सक्षणा सलगर असे अनेक आंदोलनकर्ते या आंदोलनकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली.